गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा चाळण झालेली पाहायला मिळते। अनेक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करताना दिसत आहेत। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बुजवण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील खड्डे पुन्हा एकदा वाहून गेल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला तळ्याचं स्वरूप सध्या प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे अनेकदा वाहन चालक खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनच पलटी करताना दिसत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती यापूर्वी देखील खड्ड्यांमधून अनेक वाहने हे खड्डे वाचवताना पलटी झालेली पाहायला मिळाले। रायगडचे लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील 2 दिवसांपूर्वी या महामार्गाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या। मात्र अद्यापही हे खड्डे जैसे ते स्वरूपात दिसत आहेत। याचाच अर्थ हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रवाशांची फसवणूक करतात का, असा सवाल देखील प्रवासी वर्ग सध्या करतोय। याच महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांबाबतीत जेव्हा येथील प्रवासी वर्ग आपली खदखद व्यक्त करतात तेव्हा त्यांच्याकडून याला जबाबदार कोण, असा प्रश्न येतो। मात्र झालेली दुरवस्था ही मृत्यूला आमंत्रण देण्यासारखीच आहे, हे मात्र नक्की।